आणि जे वाढवतात त्यांचं नाव दाखवायचं की यांच्या इथे हे सुरू आहे. तर हे जर झालं तर हे देखील महत्त्वाचं नाही. आता आम्ही इलेक्ट्रिक, इथेनॉल, मेथेनॉल, बायोडिझेल, LNG, CNG, मी खूप फॉसिल फ्युएलच्या विरुद्ध प्रचार करतो. आता मोठ्या प्रमाणावर या गाड्या आल्यात. इलेक्ट्रिक पॉप्युलर झालं, इलेक्ट्रिक बसेस आल्या, आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर येणार, LNG, CNGवरचे ट्रॅक्टर येणार, इथेनॉलवरची गाडी आली. यात पैशाची बचत आहे आणि प्रदूषण कमी होईल, एअर पोल्युशन कमी झालं पाहिजे. दुसरं आम्ही असं केलं की दिल्लीमध्ये मोठे टेकड्या आहेत कचऱ्याच्या. ते गाझीपूरची टेकडी आहे, त्याचा 25 ते 30 लाख टन कचरा आम्ही रोडमध्ये वापरला. अहमदाबाद डोलेरो हायवेमध्ये कचऱ्याची टेकडी, कचरा आतमध्ये टाकला रोडमध्ये, तिथे पण 30 लाख टन कचरा वापरला. आणि आता नागपुरात देखील एक प्रोजेक्ट सुरू झाला आणि वेस्ट टू वेल्थ. आणि दुसरं, आपण 40% प्रदूषण जे आहे ते फॉसिल फ्युएलमुळे आहे. आणि आपल्या शहरामध्ये आता कोळसा आहे. तुम्ही आता आमच्या इथे नियम केला आम्ही की कोळशाच्या ट्रकला ते ताडपत्रींनी बंद करतात. आता रेतीच्या ट्रकवरही पण हे करायची आवश्यकता तयार झाली आहे, मातीच्या, रेतीच्या. आणि या बाबतीत तुम्ही वेस्टर्न कंट्रीमध्ये बघा, तिथे कधी माल उघड्यावर नसतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं एअर प्रदूषण, वॉटर प्रदूषण आणि साऊंड पोल्युशन, आम्ही हे जे हॉर्न आहे ते मी रिकमेंड करतोय की त्याच्यात देखील असे कर्कश कर वाजवतात. काही देश असे आहे की तिथे हॉर्नच वाजवत नाहीत. तर मी आता पक्षाचा आवाज, तबला, पेटी, माउथ ऑर्गन असे हॉर्न तयार करतो. काय नाही, आम्ही खिडकीतून वाकून शिवाय देणार आई बहिणीवरना. आम्हाला ते जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्याच्या बाजूलाच नाही होणार. गोंधळ असा आहे की ते तिथे जेपर्यंत आम्हाला इतके वर्षानुवर्षाची सवय आहे. तुम्ही एक नुसतं असं काहीतरी आपण ओव्हरटेक करायला गेलं की इतक्या घाणेरड्या गलिच्छ शिव्या एकमेकाला, आणि त्यांच्या त्या चालत्या गाडीमध्ये हे चाललेले असते जुगलबंदी, आणि मग मागचे हॉर्न वाजवत बसतात आणि मग त्याच्यातून मग एखादा अपघात होतो. एक करण्यासारखं आहे की प्रत्येकाने हे ठरावं की मी हॉर्न वाजवणार नाही. आज असे अनेक देश आहे की जिथे लोक हॉर्न वाजवत नाहीत. खरं म्हणजे आता आमच्याकडे लग्न होतात, मी राहतो त्या फ्लॅटमध्ये, त्याच्या बाजूलाच हॉटेल आहे 5 स्टार, आणि त्या हॉटेलमध्ये घुसून जे बँड वाजवतात जोरात, वाजवा पण त्या हॉटेलचा बाहेर आवाज नका. हो ना, पण हे चालत नाही तसं सांगितलं. आजकाल तुम्ही मला एक सांगा, रस्त्यावर ज्यावेळी मिरवणुका निघतात, मग त्या कुठल्याही असू दे, त्याची तुम्ही परवानगी घेता का? तुम्ही म्हणजे कोणीही, ज्यांना कोणी जे काढतात. परदेशी तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्हाला 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना आधी तुम्हाला ते फॉर्म भरावा लागतो. तुम्हाला ह्या वेळी एवढाच वेळ, 15 ते 20 मिनिटं, 25 मिनिटं इथून तिथं. मग आपल्याला काही दिसतं ते युरोपमध्ये सुद्धा घोड्यावर आपल्या वराती निघालेल्या, पण त्या तेवढ्याच वेळापुरता मरत. आपल्याकडे सतत त्याच्यामुळे कोणी कुठल्याही जाती धर्माच्या म्हणतं, मी असं नाही म्हणत हिंदू, मुसलमान, बौद्ध असं नाही, कोणीही, त्याला तुम्हाला काही ताळतंत्र असेल का? मला असं वाटतं की आपण काही गोष्टी स्वतःवर लादल्या पाहिजेत. सुसंस्कृत समाज बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण स्वतः जर ठरवलं की मी हे नाही करणार, आणि अशा करणाऱ्यांची संख्या जेव्हा वाढेल तेव्हा तुम्ही म्हणता तसा बदल होईल. आता आजकाल सुरू झालाय, वरात काढणं बंद झालं. वरात म्हणजे रात्री निघायची ना, माझ्या लहानपणी आमच्याकडे लग्नात 7 वाजता 8 वाजता नाही, लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी धिंड काढतात. आता हल्ली वरात बंदच झालेली आहे. तिथे खरं झालं, आता वरात बंद झाली. दुसरं आता असं आहे की ते बँड वाजवायचे होते, ते लग्नात हळूहळू कमी झाले. हळूहळू लोक बदलतात. आपण एका सामाजिक अवस्थेमधून एका सुसंस्कृत, सुशिक्षित समाजाकडे आपण जातोय. तर कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाही करायच्या हे समाजातल्या लोकांनी ठरवून त्याच्याबद्दल जी कटिबद्धता पाळली, तर मला असं वाटतं की आम्ही वरात काढायचो त्याचं कारण होतं आम्हाला सगळ्यांना ओरडून सांगायचं असतं आमचं लग्न झालंय. हल्ली ते लपवण्यामध्ये जास्त आम्हाला आनंद मिळतो, कारण वेगळी आहेत. तुमचं म्हणणं आम्ही असे खूप वेळ बोलत असतो, आम्ही गाडीमध्ये सुद्धा खूप बोलत असतो. पण मला पुन्हा हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की आपण रस्त्यावर ज्यावेळी वरात असेल, काही कुठलाही मोर्चा असेल, काही असेल, त्यालाही कुठले तरी धरबंद पाहिजेत, ज्याचा ज्यान्वये तुमच्या ट्रॅफिकला कुठलाही त्रास होणार. तुम्ही एक बघा, आता हे पोस्टर लावतात, हे काही तंत्रज्ञान कसं आपल्या अंगलट म्हणजे आपल्याला नुकसान करतं. कोणी उठतो आणि आपल्या जन्मदिवशी स्वतःच्या पैशानी तो आपले पोस्टर लावतो गावभर. तर एक सोलापूरमध्ये लोक कंटाळले आणि असे एकाने पोस्टर लावले होते, त्याच्या बाजूला
त्यांनी एक दुसरे पोस्टर लावले की आज आमच्या टॉमीचा वाढदिवस आहे आणि कुत्र्याचा फोटो लावला. त्यांनी आपले पोस्टर काढून घेतले. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर पोस्टर लावतात. मला कधी कधी या गोष्टी कधी कळत नाही की कशा करता तुम्ही हे पैसे खर्च करता. काही गरज नाही त्याची. कारण ओळख नाही आहे ना, इन्सिक्युरिटी आहे. मला कोणी ओळखत नाही, माझ्याकडे कोणी ढुंकून पाहत नाही. बघा, मी आता 45 वर्ष राजकारणात आहे. मी सुरुवातीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांना बघितलं. मला एकदा ते भेटायला डिफेन्स मिनिस्टर मुंबईला आले मलबारीला आणि मला म्हणले तू काय काय करतोय रे इथे. मी म्हटलं काय नाही, बसलं. चल माझ्याबरोबर, मला डेंटिस्टकडे जायचं आहे. ते डिफेन्स मिनिस्टर, मी त्याच्या गाडीत बसलो. काही पोलीस प्रोटेक्शन नाही, काही नाही, एक फक्त पोलीसवाला होता. मग ते डेंटिस्टकडे दात वगैरे काढला त्यांनी. गिरगाव चौपाटीवर आम्ही तिथे चहा पिलो. मी त्यांचा एवढा साधेपणा बघितला. मी आता 45 वर्ष पालन करतो. मी गेल्या 45 वर्षामधून अनेक वेळा मंत्री होतो, विरोधी पक्षनेता होतो, राज्यात होतो. मला विमानतळावर घ्यायला कोणी येत नाही, मला पोचवायला कोणी येत नाही. आणि कोणीदा हार घालून दिसला. मला एकदा महानगरपालिकेत माझा सत्कार झाला होता.